नमस्कार दोस्तों। तो आज हम देखने वाले हैं पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट मतलब पब्लिक वर्क डिपार्टमेंट के बारे में। ठीक आहे, पब्लिक वर्क डिपार्टमेंट काय आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम छोटासा व्हिडिओ आहे। तर पब्लिक वर्क डिपार्टमेंट आहे ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे। प्रत्येक राज्यामध्ये पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग हा असतो। त्याचं काम काय ते आपण बघणार आहे आणि त्याच्यामध्ये भरती होण्यासाठी काय काय करावं लागतं ते देखील आपण बघणार आहे। हे जे आहे ते महाराष्ट्र शासनाबद्दलचं जे पब्लिक वर्क डिपार्टमेंट आहे सार्वजनिक बांधकाम त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। हा लोगो वगैरे बघितला तुम्ही, एकदम स्वच्छता की और। ठीक आहे, पुढे जाऊया। अबाउट अस म्हणजे यांच्याबद्दलची माहिती आहे। ठीक आहे, तर पब्लिक वर्क डिपार्टमेंट काय काम करतं बघा। पब्लिक वर्क डिपार्टमेंट हॅज ग्लोरियस हिस्टरी इन द स्टेट ऑफ ओव्हर 150 इयर्स. इट इज मेनली इंटरेस्टेड विथ द कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ रोड्स, ब्रिजेस, गव्हर्नमेंट बिल्डिंग्स. The department also acts as the technical advisor to the state governments. Initially, the works pertaining to irrigation, roads, bridges, as well as construction cum maintenance of public buildings were entrusted to the department. ठीक है. In the year 1960, separate state Maharashtra came into existence, and thereafter this department, by way of reorganization, divided into two distinct department: irrigation department and building communication department. त्याला आपण B&C असं म्हणतो. In the year 1980, the housing functions was looked after by yet another separate department, and existing public works department continued to get established. तर या जो डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटला 150 वर्षाचा इतिहास आहे आणि पहिल्यांदा हे जे डिपार्टमेंट होतं त्याच्यामध्ये सगळी कामं केली जायची। इरिगेशन असेल, रोड असेल, ब्रिज असेल, सगळी कामं एकाच डिपार्टमेंटमध्ये केली जायची। परंतु जेव्हा महाराष्ट्र हा वेगळा झाला स्वतंत्र तेव्हा इरिगेशन डिपार्टमेंट वेगळं केलं आणि पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजेच पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट हे वेगळं केलेलं आहे। पुढे बघूया। आता हे पब्लिक वर्क डिपार्टमेंटची कामं काय ते या ठिकाणी बघूया। पीडब्ल्यूडी गव्हर्नमेंट महाराष्ट्र प्रायमरीली एक्झिक्यूट फॉलोइंग डिफरंट विविध डेव्हलपमेंट वर्क्स. त्याच्यामध्ये काय आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड आणि ब्रिजेस बांधण्याचं काम आहे, त्याचा मेंटेनन्स करायचं काम असतं। ज्या काही गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स असतील, गव्हर्नमेंटचे पॉलिटेक्निक असतील, हॉस्पिटल्स असतील, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स असतील किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही संस्थेची या ठिकाणी बांधकामं असतील, ऑफिसची बांधकामं असतील, ते सगळी या ठिकाणी करतं, त्याचा मेंटेनन्स देखील करतं। अंडरटेकिंग डिपॉझिट कॉन्ट्रीब्युशन वर्क्स रिलेटिंग टू डिफरंट डिपार्टमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ॲज वेल ॲज ऑफ अदर लोकल बॉडीज. रिसेटलमेंट वर्क्स ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे फ्लड असेल, पूर असेल, अर्थक्वेक, भूकंप आला असेल तर ते देखील करतं। कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स अंडर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. कन्स्ट्रक्शन ऑफ हेलिपॅड्स फॉर व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन व्हिजिट व्हेअर एव्हर रिक्वायर्ड. म्हणजे जर मुख्यमंत्री यायचे असतील, कलेक्टर असतील किंवा या ठिकाणी पंतप्रधान यायचे असेल तर त्यांचे जे हेलिपॅड आहेत ते बनवायचं देखील काम या ठिकाणी पब्लिक वर्क डिपार्टमेंटकडे असतं, त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये यायचे असतील तर या ठिकाणी। ठीक आहे, त्यानंतर पुढचं काम काय आहे बघा या ठिकाणी। रिझर्वेशन्स ऑफ जे काही रेस्ट हाऊस आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी मोठे मोठे VIMP आहेत त्याची देखील जबाबदारी त्यांच्याकडेच असते। फिक्सेशन ऑफ रेंट अँड प्रायव्हेट प्रेमायसेस रिक्वेस्टेड फॉर हाऊसिंग गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, त्याचं जे काही रेंट आहे ते देखील फिक्स करतं। त्यानंतर डिझाईन, कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स आणि रिपेअर ऑफ रनवे रिलेटिंग टू द एव्हिएशन डिपार्टमेंट. ठीक आहे, ज्या ठिकाणी विमानतळ तिथला देखील करतं। डेव्हलपमेंट ऑफ पार्क्स अँड गार्डन्स इन द व्हिकिनिटी ऑफ इम्पॉर्टंट पब्लिक बिल्डिंग्स अँड लँडस्केपिंग ऑफ ग्राउंड इन ऑर्डर टू ट्रान्सफॉर्म इन टू गार्डन. तर ज्या काही पब्लिक ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी गार्डन बनवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते, ती बिल्डिंग बांधण्याची जबाबदारी देखील पब्लिक वर्क डिपार्टमेंटला असू शकते. टू अंडरटेक ॲक्शन्स सेल ऑफ फ्रूट ट्रीज अलॉंग द रोड साईड. रोडच्या कडेची झाडं तोडण्याची असेल. परमिट कन्स्ट्रक्शन ऑफ अप्रोचेस ऑन बोथ द साईड्स ऑफ द रोड टू द प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, अदर इन्स्टिट्यूशन, फॅक्टरीज, पेट्रोल पंप एटसेट्रा. त्याचं जे काही आहे म्हणजे किती अंतर असावं हे देखील त्याची जबाबदारी आपल्याला त्याची परमिशन पब्लिक डिपार्टमेंटकडून घ्यावी लागते. ठीक आहे, त्यानंतर टू ॲलो इरिगेशन, ड्रेन, इलेक्ट्रिसिटी लाईन, टेलिफोन डक्ट्स, केबल अलॉंग अँड अक्रॉस द रोड. ते देखील काम पब्लिक वर्क डिपार्टमेंट या ठिकाणी करत असतं. रोडच्या कडनं झाडं लावण्याचं काम देखील पब्लिक वर्क डिपार्टमेंट करतो. टू इव्हॅक्युएट अँड इनरोचमेंट कमिंग अलॉंग द रोड साईड असेल. द इश्यू ऑफ सर्टिफिकेट्स पेरियडिकली टू सिनेमा हाऊसेस अबाउट द स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर अरेंजमेंट रिलेटेड टू इलेक्ट्रिकल फिटिंग्स कॉम्प्रोमाइजिंग टू सिनेमा रेग्युलेशन ॲक्ट. जे सिनेमाघरं असतील किंवा पिक्चर थिएटर असेल त्याचं स्ट्रक्चर जे आहे त्याचं ऑडिट करणं असेल, स्टॅबिलिटी वगैरे ती आहे. इश्यूज ऑफ सर्टिफिकेट फॉर लिफ्टिंग ऑपरेशन्स इन प्रायव्हेट बिल्डिंग असतील. ठीक आहे, त्यानंतर टू लीज आउट गव्हर्नमेंट लँड फॉर एक्झिबिशन्स, सर्कल्स और अदर पर्पजेस टेम्पररी असतील किंवा गव्हर्नमेंट लँड जे असतात त्या कलेक्टरच्या नावावर त्या भाड्यानं द्यायचे असेल त्याचं रेंट ठरवणं, त्याचं एक एस्टिमेट काढणं ही जबाबदारी पब्लिक वर्क डिपार्टमेंटकडून केली जाते. रोडच्या कडेनं झाडं लावण्याची जबाबदारी देखील आहे. आता याचं जे पूर्णपणे जे सेटअप आहे ऑर्गनायझेशन ते आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे, तर कसं आहे. आता पब्लिक वर्क डिपार्टमेंट फक्त सिव्हिल इंजिनियरवर चालत नाही, त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर लागतात, इलेक्ट्रिकल इंजिनियर लागतात, त्यानंतर आर्किटेक्चर देखील लागतात आणि गार्डन करण्यासाठी गार्डनिंग इंजिनियर म्हणा ते खाते या ठिकाणी असतात. त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे पंख आहेत किंवा सब ब्रांचेस असे विंग्ज आहेत, ते देखील आपण बघूया. थोडंसं फास्ट बघूया. चला, जनरल ऑर्गनायझेशन सेटअप. इन ऑर्डर टू इन्शोर टाइमली अँड इफेक्टिव्ह कंप्लीशन ऑफ पीडब्ल्यूडी वर्क, पब्लिक वर्क डिपार्टमेंट हॅज इव्हॉल्वड ए स्पेसिफिक सेटअप इन विच फॉलोइंग विंग्स डिपार्टमेंट: सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, आर्किटेक्चरल,
parks, garden works together. The control of the operations of these wings vests in Government of Maharashtra, and at government level, this control is exercised by the Minister of Public Works and the Minister of State Public Works, and they are assisted by Secretary Works and Secretary Roads. At the field level, the wings as mentioned here under works to accelerate the execution of work. वेगानं काम होण्यासाठी या ठिकाणी सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, त्याचे विंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा ज्युनियर इंजिनियर आहे, सिनियर इंजिनियर आहे, डेप्युटी इंजिनियर आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, सुपरिटेंडेंट इंजिनियर आहे, चीफ इंजिनियर आहे, सेक्रेटरी आहे. अशा पद्धतीचे या ठिकाणी त्याच्यामध्ये सेटअप असतं, हिरार्ची असते या ठिकाणी अधिकाऱ्यांची. त्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू डिपार्टमेंट ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. द सिव्हिल कन्स्ट्रक्शन विंग त्याच्यामध्ये आहे द महाराष्ट्र स्टेट हॅज डिवायडेड इंटू 6 रिजन. त्याच्यामध्ये मुंबई आहे, नागपूर आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, अमरावती. अँड ए चीफ इंजिनियर फॉर ईच रिजन एक्झरसाइज द कंट्रोल. 6 रिजनमध्ये महाराष्ट्र आहे डिवाईड केलेला आणि प्रत्येक रिजनसाठी एक चीफ इंजिनियर आहे. आता पुणे रिजन जर घेतलं तर पुणे रिजनमध्ये 5 जिल्हे आहेत, स्वतः सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे. त्याच्यासाठी एक चीफ इंजिनियर असतो पुणे रिजनसाठी. ठीक आहे. In addition to these chief engineers are posted to Mumbai. Chief engineer special projects looks after the execution of expressway works and flyovers in Mumbai, and chief engineer national highway looks after the Mumbai-Ahmedabad national highway work. In every region, superintending engineer, executive engineer, deputy engineer, sectional engineer are executed the work under the control of their chief engineer as per necessity. म्हणजे चीफ इंजिनियरच्या खाली त्याला सहाय्य करण्यासाठी जिल्हा लेवलला सुपरिटेंडेंट इंजिनियर असतो, त्याला अधीक्षक अभियंता म्हणतात, ते देखील आपण बघणार आहे. कार्यकारी अभियंता असतो, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतो, AWE डेप्युटी इंजिनियर असतो, सेक्शनल इंजिनियर असतो, ज्युनियर इंजिनियर आणि त्याच्याखाली सुपरवायझर आहेत, लेबर आहेत, स्किल्ड अनस्किल्ड अशा पद्धतीचं काम चालतं डिपार्टमेंट. तर दुसरी जी विंग्ज आहे ती आहे इलेक्ट्रिकल. त्याच्यामध्ये देखील अशा पद्धतीचीच डिपार्टमेंट आहे, ते आपण या ठिकाणी वाचून बघूया. द विंग्स इज हेडेड बाय चीफ इंजिनियर इलेक्ट्रिकल मुंबई who controls the superintending engineers stationed at Bombay, Pune, Nagpur and Aurangabad. In executive engineer, deputy engineer, sectional engineer are deployed under each superintending engineers according to the necessity. त्यानंतर पुढचं आहे मेकॅनिकल इंजिनियर. ते देखील आपण या ठिकाणी बघूया. मेकॅनिकल विंग. दिस विंग इज headed by the chief engineer mechanical, and under his control superintending engineers, executive engineer, deputy engineer, sectional engineer are deployed according to required. The upkeep, new purchase, maintenance, repairs of machinery is looked after by these wings. म्हणजे ज्या मशिनरी आहेत त्याची देखभाल करणं आहे, कमी जास्त बघणं ते या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनियरद्वारे केले जातं. त्यानंतर आर्किटेक्चर इंजिनियर म्हणजे त्याची डिझायनिंग करण्याचं काम देखील ते आर्किटेक्चर इंजिनियर करत असतात. दिस विंग इज हेडेड बाय चीफ आर्किटेक्चर मुंबई अंडर होम ॲट रिजनल लेवल डेप्युटी चीफ आर्किटेक्चर वर्क्स. दिस विंग्स लुक्स आफ्टर द आर्किटेक्चरल अस्पेक्ट्स अँड सॉर्टिंग आउट द आर्किटेक्चरल प्रॉब्लेम फॉर बिल्डिंग्स. त्यानंतर पार्क्स अँड गार्डन विंग ही देखील आहे, ती देखील बघूया ठिकाणी. द सुपरिटेंडिंग पार्क्स अँड गार्डन्स महाराष्ट्र स्टेट मुंबई हेड दिस विंग. दिस विंग्स लुक्स आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ गार्डन्स इन द व्हिकिनिटी ऑफ गव्हर्मेंट बिल्डिंग्स अँड अदर गव्हर्मेंट प्रिमायसेस. गव्हर्मेंट बिल्डिंग आणि गव्हर्मेंटच्या प्रिमायसेस नंतर या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघूया ऑर्गनायझेशनल सेटअप ॲट फील्ड लेवल. आता फील्ड लेवलला कशा पद्धतीचा ऑर्गनायझेशन सेटअप असतो ते देखील आपण या ठिकाणी बघूया. The chief engineer is deployed at each divisional headquarters to ensure planning and controlling of the work executed by PWD department in each region. Under the control of chief engineer, 4 to 5 superintending engineers head the circle. जर आपण पुणे रिजन घेतला 5 जिल्हे आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे. प्रत्येक जिल्ह्याला एक सुपरिटेंडिंग इंजिनियर असतो, ते चीफ इंजिनियरच्या हाताखाली असतात. एव्हरी सर्कल हॅज ज्युरिस्डिक्शन एक्सटेंडिंग 1 to 2 डिस्ट्रिक्ट. Further, in each circle, different PWD divisions works and executive engineer head this division. ठीक आहे. The actual execution of work is undertaken and completed through the executive engineer. The construction works of roads, bridges, buildings, repairs, renovation, maintenance works thereof is looked after by each divisions under its territorial jurisdiction. In each district, there exist 2 to 3 divisions, and each division is entrusted with a territorial jurisdiction comprising of 3 to 4 tehsils. Each division looks after the works of state highways, major district road building in this territorial jurisdiction. The works pertaining to national highways are executed by the National Highway Division specially created for this purpose. In order to improve additional facilities in the communication sector, works projects are undertaken on BOT principle. म्हणजेच बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर. म्हणजे खाजगी या ठिकाणी टेंडर देऊन या ठिकाणी ते तयार करून घेतले जातात आणि पुन्हा ते PWD डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटला ते त्याचा जो आहे तो टोल घेऊन सुपूर्द केले जातात. त्याला BOT वरचे प्रोजेक्ट म्हणतात. Such works are got completed through private enterprises who are authenticated to collect toll tax for a certain period for use of such works, and thereafter the works are handed over the PWD department for executing such type of works. That is Mumbai-Pune Expressway, Integrated Road Development Plan, etc. MSRDC has been formed. अशा पद्धतीचे जे BOTची कामं आहेत त्याच्यासाठी पुन्हा त्यात सब ब्रँचेस केलेले आहेत. MSRDC हे एक डिपार्टमेंट केलेलं आहे. त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं डिपार्टमेंट आहे. इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंटसाठीचं डिपार्टमेंट. अशा पद्धतीची डिपार्टमेंट केलेली आहे.
ठीक आहे. तर हे झालं पूर्णपणे PWDचं, पब्लिक वर्क डिपार्टमेंट. आता त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल हेरर्ची कशी आहे ती देखील बघा ते देखील आपण या ठिकाणी बघूया. मी जी तुम्हाला ही जी सगळी माहिती सांगितलेली आहे ती माहिती पूर्णतः मी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मी सांगतो आहे, तुम्हाला सगळी माहिती सांगतो आहे. त्याच्यामध्ये कसं भरती व्हायचं ते देखील मी सांगणार आहे. आता हे सार्वजनिक बांधकाम आहे, त्याच्यामध्ये स्थापत्य लागतात, विद्युत लागतात, यांत्रिकी लागतात, वास्तुशास्त्रज्ञ लागतात, उपवने व उद्यान आणि संकल्पचित्र मंडळ असे देखील सर्व अधिकारी लागतात. त्याच्यामध्ये सगळ्यात खालच्या लेवलला असतो तो ज्युनियर इंजिनियर असतो, त्याला कनिष्ठ अभियंता म्हणतात. आणि त्याच्याखाली जो असतो तो या ठिकाणी मग सुपरवायझर असेल किंवा नॉन स्किल्ड लेवल, स्किल्ड लेवल अशा पद्धतीचे कर्मचारी असतात, लेबर वगैरे. त्याच्यावर असतो तो डेप्युटी इंजिनियर असेल, तदनंतर कार्यकारी अभियंता आहे, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, अधीक्षक अभियंता तो या ठिकाणी सुपरटेंडिंग इंजिनियर आहे. त्यानंतर त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला मुख्य अभियंता, चीफ इंजिनियर असतो जिल्ह्याला आणि सचिव वगैरे आहे. तसाच क्रम तुमचा विद्युतला देखील आहे. कनिष्ठ अभियंता, सहाय्यक विद्युत निरीक्षक व उप अभियंता, विद्युत निरीक्षक व कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता. त्यानंतर यांत्रिकसाठी सुद्धा आहे, शाखा अभियंता, उप अभियंता, सहाय्यक मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, यांत्रिकी. वास्तुशास्त्राला आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ आणि मुख्य वास्तुशास्त्रज्ञ. त्यानंतर पुढचा आहे उपवने व उद्यान, त्याच्यामध्ये सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक, उद्यान परिवेक्षक, उद्यान अधीक्षक, सहाय्यक संचालक, उपवने व उद्यान आणि संकल्पचित्र मंडळ, त्याच्यानंतर उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं PWD डिपार्टमेंट जे आहे ते या ठिकाणी काम करत असतं. आता महत्त्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे PWD जे काही डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट या ठिकाणी जाण्यासाठी काय करावं लागेल. तर PWD डिपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला राज्य सरकारची MPSC कोणतीही राज्य सरकारची जी बोर्ड असतं, पब्लिक वर्क डिपार्टमेंट जे असतं त्याची तुम्हाला परीक्षा पास व्हावी लागते. त्याच्यामध्ये दरवर्षी जागा निघतात आणि ती परीक्षा द्यावी लागते. तुम्हाला साधारणतः डेप्युटी इंजिनियर क्लास 1, क्लास 2ची पोस्ट मिळते, ब अशा पद्धतीच्या श्रेणी असतात. तुम्हाला मिनिमम 34 ते 35 हजाराच्या पुढे या ठिकाणी पगार मिळतो. ती परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. त्याच्यामध्ये मेन्स असते, प्री असते आणि इंटरव्ह्यू देखील असते. त्या 3 परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या डिपार्टमेंटमध्ये संधी मिळू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही PWD डिपार्टमेंटमध्ये भाग घेऊ शकता आणि तुमचं करिअर या ठिकाणी घडवू शकता. ही संपूर्ण माहिती PWD डिपार्टमेंटबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल की टेंडर कसे निघतात, टेंडर कसे भरायचे, कशा पद्धतीने काम केलं जातं या डिपार्टमेंटमध्ये, तो देखील मी व्हिडिओ बनवणार. तुम्ही मला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.